पावसाळ्यामुळे रायगड जिल्ह्यातील निसर्ग सौंदर्य खुललंय। डोंगर दऱ्यांमधून धबधबे ओसंडून वाहू लागलेत। रायगड आणि पुणे जिल्ह्यात ताम्हिणी घाटात रम्य वातावरण आहे। डोंगरातून कोसळणारे धबधबे, सर्वत्र पसरलेली धुक्याची चादर, रिमझिम बरसणारा पाऊस, अधूनमधून कोसळणाऱ्या सरी, मधूनच पडणारा उन्हाचा कवडसा, हे या निसर्गातलं रम्य स्वरूप वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले। इथल्या वातावरणाचा आढावा घेत पर्यटकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांनी। आपण आता रायगड आणि पुणे जिल्ह्यात जोडणाऱ्या ताम्हिणी घाटातून या जर ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक रायगडच्या ताम्हिणी घाटात दाखल झालेले आहेत। आपण इथली परिस्थिती पाहिली तर दरी डोंगरांमधनं धो कोसळणारे धबधबे आहेत हे या ठिकाणी प्रवाहित झालेले आहेत आणि यावरती डुंबण्याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक आलेले आहेत। आपण जर का पाहिलं तर इथे एक वेगळं स्वर्गीय वातावरण आहे। धुका असेल, त्याचप्रमाणे मध्ये येणारा पाऊस असेल, ही संपूर्ण परिस्थिती एक वेगळं पर्यटकांना आकर्षण केंद्र बनते आणि या ठिकाणी पर्यटन येत असतात। या ठिकाणी जर का वेगळी पाहिलं तर इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी इथल्या स्थानिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉल ओपन केले आहेत, ज्याच्यामध्ये मका असेल, चहा असेल, त्यामुळे विविध खाद्यपदार्थ देखील ठेवण्यात आलेले आहेत। एकंदरीतच रायगडमधले हे जे पर्यटन स्थळ आहे ताम्हिणी घाटातलं, ते एक वेगळ्या प्रकारे खुललेलं दिसताना आपल्याला दिसत आहे। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।